नियमानुसार चिन्ह द्यावं असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। शरद पवार गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्या सोबत आहे। सोमेश, नाही, खूप मोठी बातमी आहे। शरद पवार गटाला मोठा दिलासा तसा आपण म्हणू शकतो, तात्पुरता दिलासा आहे। निवडणूक आयोगाच्या आदेशावर स्थगिती देण्यात आलेली नाही, पण दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने राज्यसभेपुरतं जे नाव शरद पवार गटाला दिलं होतं, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, ते नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहील असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। आणि सुप्रीम कोर्ट म्हणाले की शरद पवार फॅक्शन मे अप्रोच ECI, म्हणजे शरद पवार गट हा निवडणूक आयोगाकडे अर्ज करू शकतो चिन्हासाठी, जर त्यांना चिन्ह हवं असेल तर, आणि पुढील आदेशापर्यंत ते सुद्धा कायम राहील। एक प्रकारची ही अंतरिम ऑर्डर आहे, इंटरिम ऑर्डर आहे, आणि त्यामुळे हा अंतरिम दिलासा आपण म्हणू शकतो की शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, हे जे नाव शरद पवार गटाने राज्यसभा निवडणुकांपुरतं घेतलं होतं ते नाव कायम राहील पुढील आदेशापर्यंत। आणि त्यासह दुसरी मोठी बातमी म्हणजे शरद पवार गटाला जर चिन्ह हवं असेल तर ते चिन्हासाठी सुद्धा अप्लाय करू शकतील निवडणूक आयोगाकडे। आपल्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आहेत। सिद्धार्थजी, काय सांगाल, आज नेमकं कोर्टामध्ये काय घडलंय? बघा, इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरला स्थगिती मिळालेली नाहीये, पण अजितदादांचं असं ऑब्जेक्शन होतं की NCP शरदचंद्र पवार हे नाव हे NCP सारखंच आहे, तर यांनी फक्त 27 पर्यंत यांना हे नाव मिळावं। कोर्ट म्हणलं तसं काही नाही, 2 आठवड्यात वेळ दिलाय अजितदादांना की त्यांनी त्यांचा रिप्लाय फाईल करायचा, त्याच्यानंतर 1 आठवड्यात पवार साहेबांनी त्यांचं रिजॉइंडर, आणि पुढच्या महिन्यात हे मॅटर परत लागेल। अजितदादांचा असा प्रयत्न आहे की NCP शरदचंद्र पवार हे नाव न घेता त्यांनी दुसरं काहीतरी नाव घ्यावं, कारण हे NCP शरदचंद्र पवार हे NCPला सिमिलर नाव आहे। आणि कोर्टाने असं पण सांगितलंय की पवार साहेब नवीन चिन्हासाठी उद्या अप्लाय करू शकतात, आणि इलेक्शन कमिशननी 1 आठवड्यात त्यांना नवीन चिन्ह द्यावं। म्हणजे एका आठवड्यामध्ये नवीन चिन्ह द्यावं असं म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने। कुठेतरी शरद पवार गटाला हा एक प्रकारचा दिलासा आहे आपण म्हणू शकतो। शिवसेना प्रकरणात जसं झालं तसंच झालंय, आणि ही इंटरिम ऑर्डर जरी असली तरी पवार साहेबांचं हेच म्हणणं होतं की आम्हाला हे लोकसभेपर्यंत राहू दे आता हे नाव, आणि आम्हाला नवीन चिन्ह पण द्या। अजितदादांचं ऑब्जेक्शन होतं, त्यांचं म्हणणं होतं की NCP शरदचंद्र पवार हे नाव तुम्ही घेऊ शकत नाही, तुम्ही दुसरं काहीतरी नाव घ्या। तर त्याच्यात कोर्टाने सांगितलं मतदार राजा हा हुशार आहे, त्यांनी आधी एका पक्ष आणि चिन्हाला मतदान केलेलं आहे, आणि आता लोकसभेत पण जर यांना NCP शरदचंद्र पवार मिळालं तर तुम्हाला काय ऑब्जेक्शन नसायला पाहिजे, आणि मतदार ठरवेल की अजितदादांच्या NCPला मतदान करायचं किंवा शरद पवार साहेबांच्या NCPला मतदान करायचं। तर आता 3 आठवड्यात परत हे मॅटर लागेल। मेन कशासाठी लागेल की फक्त की नाव, पवार साहेबांचं अजितदादांचं म्हणणं होतं की नाव पण तुम्ही त्यांना नका देऊ NCP शरदचंद्र पवार, त्यांना सांगा दुसरं नाव, कारण हे सिमिलर नाव आहे, आमच्या पक्षासारखंच नाव आहे। तर त्याच्यात सुप्रीम कोर्ट म्हटलं की 3 आठवड्यात आम्ही ठरवू की हेच नाव त्यांना कंटिन्यू करायचं किंवा मग त्यांना दुसरं नाव घ्यायचं। पण कोर्टाच्या कलावरून असं वाटलं की कोर्टाचा कल असा होता की त्यांना काय हरकत आहे, त्यांना जर नाव दिलंय इलेक्शन कमिशनकडे, त्यांनी अप्लाय केलंय NCP शरदचंद्र पवार, तर तुम्ही त्यात नाव ठेवायला हरकत नाही। पण अजितदादांचं ऑब्जेक्शन होतं हे नक्की आहे। बरीच खडाजंगी झाली, मुकुल रोहतगी हे अजितदादांकडून अपियर झाले आणि अभिषेक सिंघवी हे पवार साहेबांकडून अपियर झाले। स्थगितीचा तर प्रश्न नाहीच, आता नावावरच ऑब्जेक्शन आहे अजितदादांचं की हे नवीन नाव NCP शरदचंद्र पवार आहे, ते आमच्या पक्षासारखंच नाव आहे। तर त्याच्यावर 3 आठवड्यात सुप्रीम कोर्ट आता निर्णय देईल की हे नाव NCP शरदचंद्र पवार हेच राहील का दुसरं नाव राहील। आणि चिन्हासंबंधी पण उद्या पवार साहेब चिन्हासाठी अप्लाय करू शकतात, आणि जे चिन्ह इलेक्शन कमिशन त्यांना देईल त्याच्यावर त्यांना मान्य करावं लागेल। म्हणजे आपण इथे विचारात घेऊ शकतो की शरदचंद्र पवार हे त्या आपल्या चिन्हासाठी नव्याने अप्लाय करू शकतील, परंतु त्यावेळी सुद्धा दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाने जे ऑब्जेक्शन नोंदवलंय की आम्हाला हे नाव घेणं ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखंच सिमिलर नाव आहे, त्यामुळे घेतलं जाऊ नये। पण स्वाभाविक सुप्रीम कोर्टाने काही त्या ऑब्जेक्शनवरती फार एंटरटेन केलेलं नाही, अशी सध्याची तरी स्थिती आहे। त्यामुळे आता हे पुढच्या आदेशातून स्पष्ट होईल, परंतु पुढच्या आदेशापर्यंत तरी शरद पवार गट नवं चिन्ह घेऊ शकेल। त्यामुळे दुसऱ्या बाजूला एका दृष्टीने अजूनही शरद पवार गटाचं जे नवं नाव आहे आणि चिन्ह आहे हे तरी कायम राहील का, याबद्दल पुन्हा एक प्रश्नचिन्ह असेलच, एक टांगती तलवार असेल, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय याविषयी काही स्पष्ट आदेश नाही देत तोपर्यंत। ठीक आहे सोमेश, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या इनपुटसाठी। पुण्यातील वाघोली भागात एका शाळेमध्ये मनसेनं तोडफोड केली आहे। JSPM शाळेत हा प्रकार घडलाय। 10वीची परीक्षा तोंडावर आलेली असताना JSPM शाळा